नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे। आजचा जो विषय आहे हा आहे सद्यस्थितीत नद्या नाल्यांना जे पूर येतात आणि पूर्वी जे पूर यायचे त्यात काय फरक आहे या विषयावर हा आजचं माझं हे भाष्य आहे। आताचे जे पूर आहे हे मानवी चुकांमुळे किंवा मानवाने जे अतिक्रमण केलेलं आहे त्यामुळे येत आहेत असं आता स्थिती निर्माण झालेली आहे। आपण आता परवाचे पुण्याची घटना बघितली की पुण्यामध्ये किती पाणी होतं। तर नवीन जे पण काही कन्स्ट्रक्शन होतात आहेत हे कन्स्ट्रक्शन कसे होतात, नियमबाह्य होतात का, यांना परवानगी कोण देते आणि या बांधकामांमुळे नाल्यांच्या संरक्षक भिंतींमुळे जे पूर येतात, पाणी अडलं जाते आणि जे पूर येतात त्यामुळे गरीब लोकांच्या वस्तीमध्ये घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जाऊन त्यांची मोठी आबाळ होते, कुचंबणा होते आणि त्यांच्यावर बरेच दिवस ते यातनं बाहेर सुद्धा पडत नाही अशी संकटाची स्थिती त्यांच्यावर येते। तर ह्या आजकालचे जे पूर येतात आणि हे नियमबाह्य बांधकामामुळे जर येत असतील तर याच्यावर शासनाने कडक निर्बंध घालणे अत्यावश्यक झालेले आहे। म्हणजे आपण मागे मिठी नदीवर बघितलं होतं मुंबईला की मिठी नदीमध्ये प्रचंड अतिक्रमण झाल्यामुळे एकदा मुंबईला खूप मोठ्या प्रमाणात पूर आला होता आणि मग शासनाला लागली होती। तर हे मिठी नदीप्रमाणे अनेक शहरांमध्ये नदी नाल्यांवरती अतिक्रमणे होऊन तिथली जमीन काबीज करून स्वतःच्या वैयक्तिक संस्था म्हणा किंवा स्वतःचा वैयक्तिक फायदा म्हणा यांच्यासाठी भविष्याचा विचार न करता, आगामी काळातील पावसाचा विचार न करता, येणाऱ्या पुराचा विचार न करता तिथे बांधकामे होत आहेत। तर याच्यावरती शासनाचं लक्ष असलं पाहिजे आणि या संबंधित जे कर्मचारी आहे ते जर चुकीच्या पद्धतीने अशा या बांधकामांना परवानग्या देत असतील तर त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे। तर या चुकीच्या धोरणांमुळे आणि बांधकामांमुळे हे आताचे पूर येतात आहे असं इथे सांगावंसं वाटतं। याच अनुषंगाने एक घटना आठवते 2018 मधली की मुंबईला म्हणजे भूमाफियांचं जे प्रकरण आहे हे पूर्ण भारतावरच पसरलेलं आहे। आता जमिनीला खूप किंमत आलेली आहे, रिअल इस्टेट प्रॉपर्टीमध्ये याला एक व्यवसाय म्हणून पाहायला लागले आहे। जी आपली पहिले धरणी माता होती त्या धरणी मातेला आता ते एक व्यवसाय म्हणून पाहतात आहे। तर 2018 मध्ये मुंबईला पवईमध्ये एक डोंगर होता, तो डोंगर पहिले त्याला आग लागली आणि नंतर तो डोंगरच पूर्णपणे लुप्त झाला। तर एका तिवारी नामक माणसाने त्याची तक्रार सुद्धा केली होती की डोंगर हरवला म्हणून पोलीस स्टेशनमध्ये ती तक्रार आहे। तर भूमाफियांच्या जमीन बळकावण्याच्या ज्या पद्धती आहे त्यामुळे एक डोंगरच हरवू शकतो, नदी नाले लुप्त होऊ शकतात आणि नैसर्गिक जे वर्षानुवर्षापासून जिथून पाणी वाहते त्या पाण्याला अडवल्या गेल्यामुळे तिथे पूरजन्य स्थिती निर्माण होती किंवा पूर येतातच आणि त्या पुरामुळे नदीकाठच्या गरीब वस्त्यांमध्ये पाणी घुसते। तर ही आपल्या भारताची मोठी शोकांतिका म्हणावी लागेल की इथे नाल्याच्या नदीच्या आजूबाजूच्या वस्त्यांचा विचार न करता नियमबाह्य पद्धतीने लोक बांधकामे करतात आणि या लोकांमुळे इतरांना नाहक त्रास भोगावा लागतो। ट्रॅफिक जाम होते, लोकांच्या घरात पाणी साचते, गाड्या वाहून जातात। तर ही सगळी पूरजन्य स्थिती या लोकांना जबाबदार पकडून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होणे आवश्यक आहे। आता कठोर म्हटलं तरी काय, आपल्या कायद्यानुसार जी होईल तीच कारवाई होत असते, पण तरीही कठोर कारवाई व्हायला पाहिजे। पुन्हा एकदा सांगा असं वाटतं की प्रथम तर अशी बांधकामे करायला हे लोक धजावलेच नाही पाहिजे आणि याच्यात ज्या पद्धतीने त्यांना असं बांधकाम करण्याची परवानगी मिळते त्या पद्धतीकडे सुद्धा शासनाचं लक्ष असलं पाहिजे, वचक असला पाहिजे, तरच हे शक्य होईल। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगाल। जर आवडला असेल तर लाईक कराल आणि हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो, थँक्यू। चॅनल बघत राहा।